वेलकम टू स्वप्नील सायन्स. स्वप्नील सायन्स मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजच्या क्लासला सुरुवात करूयात. त्याच्या आधी एक सुविचार. द हार्डेस्ट थिंग टू डू इज टू बिगिन. जगातली सगळ्यात अवघड जी गोष्ट असते ती म्हणजे सुरुवात करणं. कुठल्याही बाबतीत असो, कुठल्याही क्षेत्रात असो, सगळ्यात अवघड गोष्ट असते ती म्हणजे सुरुवात करणं. UPSC MPSCच्या प्रवासामध्ये पण सगळ्यात अवघड जी गोष्ट असते ती म्हणजे सुरुवात. कारण सुरुवातीला सगळं काही नवीन नवीन वाटत असतं. सिलेबस नवीन वाटतो, परीक्षा नवीन आहे, सिलेबस नवीन आहे, शिकवण्याची पद्धत नवीन आहे, अभ्यास करायची टेक्निक नवीन असणार आहे. आतापर्यंत आपण जे काही केलं, ज्या पद्धतीने आपण अभ्यास केला, ज्या पद्धतीने आपण उत्तर लिहिले, आता एक्झॅक्टली तसं चालणार नाही. आणि हे सर्व सुरुवातीला अवघड असतं. आणि मी तुम्हाला सांगतो, हाच तो काळ असतो जेव्हा बरेचसे विद्यार्थी आपले प्रयत्न सोडून देतात. म्हणजे सगळ्यांना ची इच्छा असते, काहीतरी त्यांची ड्रीम पोस्ट असते. IAS, IPS, IFS, फॉरेन सर्व्हिस मध्ये जायचंय, मला तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये जायचंय. ठीक आहे, जी कुठली ड्रीम सर्व्हिस असेल, सगळ्यांचं स्वप्न असतं. जे मुलं या परीक्षेच्या तयारीला सुरुवात करतात, सर्वांचं काहीतरी स्वप्न असतं. त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी सुरुवात करतात. पण ज्यावेळेस बघतात, सुरुवात ज्यावेळेस होते, ज्यावेळेस मग लक्षात येतं की कठीण आहे. सुरुवातीला ज्या गोष्टी कठीण वाटतात त्याच्यात मी बघितलंय की बरेचसे मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, जे त्यावेळेस सोडून देतात. 15 दिवस, 20 दिवस, महिना, 2 महिन्यात सोडून जाणारे भरपूर विद्यार्थी असतात. कारण काय? तर सुरुवातच कठीण असते. आणि काही लोकांना कठीण गोष्टी करायच्या नसतात. त्यांना असं वाटतं की सगळं सोपं आहे. आपण एखादा क्लास लावला, कुठेही लावा तुम्ही, दिल्लीलाच लावा, पुण्यात लावा, कुठलाही क्लास लावा, स्वप्नील सायन्स लावा, त्यांना असं वाटतं क्लास लावला म्हणजे आता सगळ्या गोष्टी खूप सोप्या होऊन जातील. असं नसतं. क्लास लावला म्हणजे सगळं सोपं झालं असं नाहीये. क्लास तुमची मदत करतं त्या कठीण गोष्टींचा सामना करण्यासाठी. जर एखादा कुठला क्लास असेल, जर ते म्हणत असतील की आम्ही गोष्टी तुमच्यासाठी सोप्या करून देऊ, मग एकतर ते खोटं बोलतायत किंवा मग ते तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाणार आहेत. त्याच्यामुळे सोप्या गोष्टींचा विचार करू नका. इव्हन तुम्ही तुमची निवड झाली, ज्यावेळेस तुमची निवड होईल, तुम्ही प्रशासकीय अधिकारी व्हाल, त्यावेळेसही असं नसेल की सगळ्या गोष्टी सोप्या असतील. नसेल, अवघड असतात. आव्हाने येतात तुमच्या पुढे. तुम्ही IAS झाले, IPS झाले, तरी असं सोपं नसतं. भरपूर आव्हानं येत असतात, त्यांचा सामना करायचा असतो. म्हणून आव्हानांपासून पळू नका. काहीतरी कठीण आहे म्हणून त्याच्यापासून पळून जायचं नाही. त्याचा सामना करण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये विकसित करा. तर चला, कठीण गोष्टींचा सामना करण्यासाठी तयार व्हा. ठीक आहे, स्वतःला तयार करा आणि आम्ही या सोबत आहोतच. आजच्या क्लासला आता सुरुवात करूयात. घटना समितीचे कार्य, वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली. घटना समिती कशा पद्धतीने कार्य करत होती, एक त्याचं बेसिक बघूयात आपण. तर घटना समितीची पहिली बैठक जी आहे, जुलै ऑगस्ट 1946 मध्ये, 1946 मध्ये निवडणुका झाल्या. त्याचा निकाल आला. नंतर माहीत झालं कोण सदस्य निवडून आले आहेत, वगैरे वगैरे. पहिली बैठक जी आहे ही दिल्ली इथे 9 डिसेंबर 1946 ला झाली. पहिल्यांदा घटना समिती जी भेटली, हे जे निवडून आलेले सदस्य होते वेगवेगळ्या प्रांतातून, वेगवेगळ्या प्रांतांच्या विधान परिषदांनी जे सदस्य निवडून दिले होते, हे 9 डिसेंबर 1946 ला दिल्लीत आले आणि पहिली बैठक जी झाली ती यावेळेस. या बैठकीमध्ये केवळ 211 सदस्य जे आहेत तेच उपस्थित होते. एकूण किती सदस्य होते? 389, 389. पहिल्या बैठकीला आले किती होते? 211 लोक. ऑब्वियस कारण आहे, मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता. मुस्लिम लीगला लक्षात आलं होतं की अरे, आपल्याला जे सदस्य पाहिजे नव्हते जेवढे, तेवढे नाहीच आहे घटना समितीमध्ये, जाऊन करायचं काय. काँग्रेसचे 208 सदस्य आहेत, आपले 73च आहे. कुठे बसले दिसणारी नाही. म्हणून मुस्लिम लीगने याच्यावर बहिष्कार टाकला होता. संस्थानक आले नव्हते, त्यांना ज्या जागा दिल्या होत्या संस्थानिकांना, त्यांनी आपले प्रतिनिधीच नियुक्त केले नाही. ही डिसेंबर 1946 ची गोष्ट आहे. त्याच्यामुळे
जे होते त्याच्यातले 211 लोक आले. कदाचित काँग्रेसचे पूर्ण 208च्या 8 असतील, किंवा त्याच्यातली अजून काही कमी असतील, ज्याचं जमलं नव्हतं, ट्रेनचं तिकीट मिळालं नाही, वेळेवर आजारी पडलो, असे वगैरे जे कारण असतात लोकांचे, ते कारण राहिले असतील. बाकी इतर पक्ष होते भारतातले लहान मोठे, त्यांचे सदस्य मिळून एकूण 211 लोक त्या दिवशी उपस्थित होते तिथे पहिल्या बैठकीला. सुरुवातीला डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं. कारण पहिल्यांदा घटना समिती बनली, सगळे लोक आले. आता नेमकं कामकाज कसं करायचं, अध्यक्षाची निवड कशी करायची, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणाला तरी एक तात्पुरता अध्यक्ष बनवणं आवश्यक होतं. मग तो तात्पुरता अध्यक्ष बनवायचा कसा, प्रश्न हा होता. मग बऱ्याचशा देशांमध्ये जी पद्धत प्रचलित आहे त्या पद्धतीचा अवलंब केला गेला. सगळ्यांना विचारलं गेलं, तुझा डेट ऑफ बर्थ काय, जन्मतारीख सांगा. मग सगळ्यांनी आपली जन्मतारीख सांगितली. त्याच्यातला जो सगळ्यात वयोवृद्ध होता, सगळ्यात सिनियर जो सदस्य होता, त्याची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, आणि ते हे होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच दिवशी निवडणूक घेण्यात आली नवीन अध्यक्षाच्या नियुक्तीसाठी, आणि त्या निवडणुकीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहे हे जिंकले, आणि घटना समितीचे अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी हे निवडून आले, घटना समितीचे उपाध्यक्ष. त्याच्यानंतर बी.एन. राव हे घटना सल्लागार म्हणून नियुक्त केले गेले. बी.एन. राव हे प्रशासकीय अधिकारी होते. ठीक आहे. यांची नियुक्ती करण्यात आली घटना सल्लागार म्हणून. ठीक आहे. घटना समितीला तिचं काम करताना तिला सल्ला देणं, काही अडचणी आल्या तर घटनात्मक बाबी दृष्टीने, प्रशासकीय दृष्टीने ते सुचवणं, त्याची उत्तरं देणं, हे काम यांचं होतं, बी.एन. रावचं. ठीक आहे. त्याच्यानंतर 13 डिसेंबर 1946 नेहरूंनी याच घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. आणि याच्यात त्यांनी सांगितलं की घटना समितीचं उद्दिष्ट काय असतील, कुठल्या उद्दिष्टांना डोळ्यापुढे ठेवून घटना समिती आपलं कार्य करेल. पुढे जाऊन याच उद्दिष्टांच्या ठरावातून आपलं जे प्रिएम्बल आहे त्याची निर्मिती झाली आहे, प्रस्ताविका. भारतीय घटनेचं पहिलं जे पान आहे त्याच्यावर जे लिहिलं आहे, तुम्ही कदाचित ते वाचलंही असेल कुठे, वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्व वगैरे वगैरे जे लिहिलं आहे, जे वेगवेगळे तत्व मांडले आहे त्याच्यात, जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी, इंटिग्रिटी वगैरे असे जे छान छान गोष्टी ज्या लिहिल्या आहेत, ती जी प्रस्ताविका आहे तिचा उगम इथेच आहे, या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये, जो 13 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी मांडला. ठीक आहे. जवाहरलाल नेहरू पण घटना समितीचे सदस्य पण होते, आणि जे अंतरिम सरकार होतं भारताचं, इंटरिम गव्हर्नमेंट, म्हणजे तुम्ही बघा पहिल्या सार्वजनिक निवडणुका तर 51-52 मध्ये झाल्या, तोपर्यंत देश कोण चालवणार. मग त्यासाठी 1946 मध्ये निवडणुका घेण्यात आलेल्या होत्या, आणि त्या निवडणुकांमधून एक इंटरिम गव्हर्नमेंट जे आहे, तात्पुरत्या स्वरूपाचं सरकार, ते बनवण्यात आलं होतं. आणि त्यावेळेस देशाचे पंतप्रधान जे होते ते जवाहरलाल नेहरू होते, घटना समितीचे सदस्य पण होते ते. मग घटना समितीमध्ये त्यांनी हा उद्दिष्टांचा ठराव मांडला. घटना समितीच्या समित्या, घटना समिती बनवली, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनवली, 299 सदस्य त्यामध्ये होते. आता या 299 सदस्यांवर जबाबदारी होती भारतासाठी घटना बनवायची. तुम्ही विचार करा किती मोठी जबाबदारी आहे. म्हणजे ज्यावेळेस इंग्रज हा देश सोडून गेले, आपला देश सोडून गेले, आणि जरी पाकिस्तान वेगळा झाला असला, आपल्या देशाची फाळणी झाली असली, पाकिस्तान वेगळा देश बनला असला, तरी तुम्ही बघा एवढा मोठा भूभाग होता. इतिहासात कधीच एवढा मोठा भूभाग एक देश म्हणून आपल्या बाबतीत राहिला नव्हता. इतिहासात बघा, मुघल होते,
त्यांच्या अधिपत्याखाली काहीतरी प्रांत होता. मराठा होता, मराठ्यांचं स्वराज्य होतं, त्याच्या अधिपत्याखाली काहीतरी प्रांत होता. आदिलशाही होती, निजामशाही होती, कुतुबशाही होती, त्रावणकोर साम्राज्य होतं. तिकडे जैसलमेर, बिकानेर ते राजपुतांचं वेगळं काहीतरी होतं, शिखांचं वेगळं होतं. वेगवेगळे नवाब होते. हैदराबादचा नवाब, तिकडे अवधचा नवाब, अजून कुठलं, असे लहान लहान तुकड्यांमध्ये आपण विखुरलो होतो. आता ज्यावेळेस इंग्रज सोडून गेले आणि त्यांनी आपल्याला भारत हा देश सुपूर्द केला, एक खूप मोठा भूभाग आला होता आपल्याकडे. फक्त भौगोलिक दृष्ट्याच नाही, एवढ्या मोठी लोकसंख्या होती आपल्याकडे. 30 कोटीच्या वर आपली लोकसंख्या होती त्यावेळेस 1947 मध्ये. आज आपल्याला 30 कोटी म्हणजे काहीच वाटत नाही, कारण आपली लोकसंख्या 5 पट वाढली आहे त्याच्यापेक्षा. पण त्यावेळेस 30 कोटी म्हणजे खूप मोठी लोकसंख्या होती. एवढं वैविध्य होतं आपल्या देशामध्ये. धार्मिक वैविध्य, सांप्रदायिक वैविध्य, वांशिक वैविध्य, वेगवेगळ्या वंशाचे, धर्माचे, जातीचे लोक आपल्याच्यात राहत होते. त्यांच्या मान्यता वेगळ्या, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. आणि आता या लोकांसाठी, या सगळ्यांसाठी एक घटना बनवायची, किती मोठं आव्हान होतं. त्यातल्या त्यात आपल्या पारतंत्र्याचा इतिहास होता. 100-150 वर्ष आपण पारतंत्र्यात राहिलो होतो. त्याच्यामुळे आता जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, लोकांच्या खूप आशा अपेक्षा पण होत्या. हे जे पारतंत्र्यातून आपण स्वातंत्र्यात आलो होतो, त्याच्यामुळे लोकांच्या अपेक्षाही उंचावल्या होत्या आणि त्या पूर्ण करायच्या होत्या. ही जबाबदारी या घटना समितीवर होती. आणि खूप मोठं कार्य होतं भारतासारख्या देशासाठी त्यावेळेस. घटना बनवणं खूप मोठं कार्य होतं, खूप आव्हानात्मक कार्य होतं. आणि म्हणून मग या घटना समितीने काय केलं, त्यांनी म्हटलं की सगळे 299 लोक, आपलं सगळ्यांचं एकमत होईल नाही होईल एखाद्या विषयावर, ठीक आहे. आपण काय करू, आपण आपल्यामध्ये वेगवेगळे गट बनवू किंवा समित्या बनवू. आणि ते प्रत्येक समितीला आपण काहीतरी विषय देऊ. या विषयावर तुम्ही हे 8-10 लोक जे आहे, तुम्ही बघा काय करायचं. दुसरा एखादा विषय त्याच्यावर ही एक समिती आहे, येणे बघायचं काय करायचं. अशा प्रकारे उपसमित्या बनवल्या किंवा समित्या बनवल्या. घटना समितीने आपल्याच समित्या बनवल्या. या समित्यांचं जर आपण वर्गीकरण केलं तर 2 मोठे वर्ग होतात. एक म्हणजे प्रमुख समित्या किंवा मेजर कमिटीज, आणि दुसरा म्हणजे किरकोळ समित्या किंवा मायनर कमिटीज. जे मोठे महत्वाचे विषय जे आहे त्याच्यासाठी काही समित्या होत्या, ज्यांना प्रमुख समित्या किंवा मेजर कमिटीज आपण म्हणू शकतो. आणि जे काही लहान सहान जे विषय होते त्यांच्यासाठी काही समित्या बनवण्यात आल्या, ज्यांना किरकोळ समित्या किंवा मायनर कमिटीज आपण म्हणू शकतो. उदाहरण बघूयात आपण. मेजर किंवा प्रमुख समित्या कुठकुठल्या होत्या याचं काही उदाहरण बघूयात. केंद्राचे अधिकार समिती. केंद्र सरकार जे असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट जे असेल, त्याचे काय अधिकार असतील याच्यावर विचार करण्यासाठी, याच्यावर शिफारशी करण्यासाठी ही समिती होती. प्रांतांसाठीची घटना समिती. घटना जी आहे, भारताची घटना जी आहे, घटना काही वेगवेगळ्या प्रांतांसाठी बनवली नव्हती. महाराष्ट्रासाठी वेगळी घटना, त्यावेळेस महाराष्ट्र नावाचं प्रांत नव्हतं, राज्य नव्हतं. बॉम्बे राज्य होतं, बॉम्बे प्रांत होता. बॉम्बेसाठी वेगळी घटना, मद्राससाठी वेगळी घटना, बंगालसाठी वेगळी घटना, असं नव्हतं. घटना आपण आपल्या देशासाठी बनवत होतो. पण ही देशासाठी बनवलेली घटना प्रांतांना कशी लागू होईल त्याचा विचार करण्यासाठी, त्याच्या संबंधित शिफारसी देण्यासाठी ही समिती बनवण्यात आली होती. मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी. या सगळ्या समित्यांनी, हे जे वेगवेगळ्या समित्या बनवल्या, त्यांना जे विषय वाटून देण्यात आले होते त्यांच्यावर ते विचार करतील, सल्लामसलत करतील, शिफारसी करतील. आणि मग या सगळ्या शिफारसी घेऊन जी आपली घटना आहे त्याच्यामध्ये त्यांना कशा पद्धतीने समाविष्ट करायचं याच्यासाठीची ही समिती होती. एक सर्वात महत्वाची समिती ही होती, मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी. कारण यांना लिहायचं होतं. आतापर्यंत यांनी चर्चा, बाकीच्या ज्या समित्या होत्या त्याच्या आपसात चर्चा करतील, त्यांचे जे सदस्य होते शिफारसी देतील. मग या शिफारसींना नेमकं लिहायचं कशा पद्धतीने,
त्याच्यातल्या काय गोष्टी मान्य करायच्या, काय गोष्टी नाही मान्य करायच्या, हे सगळं ठरवणारी ही समिती, ती मसुदा समिती. ठीक आहे. किरकोळ समित्यांची उदाहरणं बघूयात. वित्त आणि कर्मचारी समिती. ही जी घटना समिती जी आहे, आपली कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी आहे, ही जी इथं कामकाज करत होती, त्याच्यासाठी ऑब्व्हियसली काहीतरी खर्च येणार होता. ज्या ठिकाणी हे बसायचे, तिथल्या विजेचा, लाईट बिलचं जर येत असेल, आज एवढ्या सदस्यांना देशातल्या वेगवेगळ्या भागातून तिथे दिल्लीमध्ये आणायचं, तिथे त्यांची राहायची व्यवस्था करायची. ही जी घटना समितीची बैठक जिथे चालायची, आता जी आपली सध्याची संसद आहे, आता तर नवीन इमारत झाली आहे म्हणा, त्या जुन्या इमारतीत हे चालायचं सगळं, तिथपर्यंत त्यांची यायची जायची व्यवस्था करायची. एवढे दिवस हे लोक दिल्लीमध्ये राहतील, यांचा खाण्यापिण्याचा खर्च आहे, राहण्याचा खर्च आहे, तो पण येईल. त्यांचे कर्मचारी पण असतील काही, त्यांचे पगार येतील त्याच्यामध्ये. नुसते हे 299 लोक सगळं काम नाही करणार, त्याच्या मागे वेगवेगळे कर्मचारी आलेत, प्रशासकीय अधिकारी आलेत. हा सगळा जो खर्च आहे ते बघण्यासाठी. आणि कर्मचारी, वित्त आणि कर्मचारी समिती, कर्मचाऱ्यांचे काय काम असतील वगैरे वगैरे, कोणाची नियुक्ती करायची, काय करायचं, त्याच्यासाठी ही समिती होती. ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी. ही घटना समिती काम करत असताना कामाचा क्रम कसा असेल, असं नाही की 299 लोक रोज भेटले सकाळी मग आता ठरवत हा चला आज एक काम करू, आज ते हे केंद्राचे काय अधिकार असतील चला त्याच्याबद्दल बोलू, असं नसतं. जनरली तुम्ही जर बघणार ना, सरकारी कामं जे चालतात हे अशा पद्धतीने नसतात. मोठ्या पातळीवर मी तुम्हाला सांगतो, इव्हन कलेक्टर ऑफिसमध्ये पण तुम्ही एखाद्या वेळेस गेलात, तुमच्या लक्षात येईल, असं कलेक्टरचं असं नसतं की आला सकाळी, हा चला बघा काय आहे टेबलवर, बघू काय फायली आज, असं नसतं. एक नियोजन असतं प्रत्येक कामाचं. इव्हन एसपी असेल, एसपीचं असं नसतं की गेला ऑफिसमध्ये, जे दिसलं आता काम ते करून टाकतो, संध्याकाळी 5ची वाट बघतो, हा 5 वाजले चला माझा टाइम संपला मी चाललो, असं नसतं. एखादा कलेक्टर ऑफिस मधला, एसपी ऑफिस मधला एखादा कारकून, एखादा चपरासी असे कामं करू शकतो. कलेक्टरला आणि पोलीस अधीक्षकाला किंवा पोलीस आयुक्ताला असं नाही करता येत. तुम्ही बघा, कलेक्टरचा काही ऑफिसचा टाइम ठरवून दिलेला नाहीये, किंवा एसपी साठी नाही ठरवलं की 10 वाजता आला पाहिजे आणि 5 वाजता जायचं तू, असं नसतं. जेव्हा तुम्ही या मोठ्या पदांबद्दल विचार कराल, जेव्हा बघाल ना, हे असं नसतं. म्हणजे याचा अर्थ हा नाही की कधी आला आणि कधी गेला, त्याला नाही करता येत असं, कारण कामच एवढे असतात. कधी कधी सकाळी 8 वाजता जाऊन बसावं लागतं ऑफिसमध्ये, तुमचे बाकीचे कर्मचारी येतील 10 वाजता, तुम्हाला 8 वाजता जाऊन, कारण कामं तेवढे आहेत. तुमचे बाकीचे जे कर्मचारी आहेत, कारकून वगैरे, ते संध्याकाळी 5 वाजता चालले जातील, झालं सर माझा टाइम झाला, 5 वाजले, चला मी पंच आउट करतो आणि जातो. तुम्ही निघून गेला तसं नाही होत. तुम्हाला माहितीये कामं काय आहेत. बरेचदा तुम्हाला त्यांनाही थांबावं लागेल, नाही बेटा काम आहे, आता नाही जाऊ शकत, थांबावं लागेल, तुम्हाला स्वतःला थांबावं लागेल त्यांच्यासोबत. आता हे जे निवडणुका वगैरे येतात ना, त्यावेळेस बघा किती लोड असतो जिल्हाधिकाऱ्यावर, कारण तो जिल्ह्याचा रिटर्निंग अधिकारी पण असतो, निवडणूक प्रमुख असतो तो जिल्ह्याचा. त्याचे मतदारसंघ त्याच्या जिल्ह्यामध्ये येत आहे, त्याची जबाबदारी त्याच्यावर असते. सेम एसपीच्याही बाबतीत तसं. आचारसंहिता लागू झाली की त्यांनाही त्यांचे पथक बनवावं लागतं, दल बनवावं लागतात, नाकेबंदी होते, तपासण्या होतात, कुठे पैशाची उलाढाल तर नाही होत आहे, कुणी पैसे घेऊन तर नाही चाललं कुठून कुठे वगैरे, दारू वाटप तर नाही होत आहे, पैशांचं वाटप तर नाही होत आहे घरोघरी जाऊन, कुणी हे चुकीचे मार्ग तर नाही अवलंबत आहे निवडणुकीच्या दरम्यान. ज्या सभा होत आहे त्याची परवानगी देणं, त्या सभेमध्ये हे जे वेगवेगळे आता जे उमेदवार आहे निवडणुकीमधले, ते सभा घेतील, मग तिथे सुरक्षेची व्यवस्था करणं, जे निवडणुकीमध्ये उमेदवार उभे आहेत त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणं, खूप कामं असतात. आणि त्याचा एक क्रम असतो, असं नाही की गेलं आणि काही केलं. तसंच या घटना समितीच्या बाबतीतही तेच होतं. मग तो क्रम कसा ठरवायचा, त्यासाठी ही समिती होती, ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी, की उद्याच्या बैठकीमध्ये काय होणार, पहिले कुठल्या विषयावर चर्चा होणार, किती वेळ असणार आहे त्याला, त्याच्यानंतर दुसरा विषय काय असणार, त्याला किती वेळ आहे. इव्हन संसदेमध्ये तुम्ही बघा, कामकाज जे होतं ते अशाच पद्धतीने होतं. असं नाही की कुठल्याही मेंबराला हातात कागद घेऊन मला हे बिल मांडायचं नाही, पहिले तुम्हाला सांगावं लागतं, अजेंडा बनवला जातो त्याचा,
अधिवेशन सुरू व्हायच्या आधीच हे सगळी कामं केल्या जातात. अजेंडा बनवला जातो. रोज दैनंदिन जे चालतं अधिवेशन संसदेमध्ये, लोकसभेचं, राज्यसभेचं म्हणा, त्याचा अजेंडा असतो. त्या अजेंड्याप्रमाणे ते कामं होतात. तेच कामं घटना समितीच्या बाबतीत ठरवण्यासाठी ही समिती होती, ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर एक होती गृह समिती. ठीक आहे. या किरकोळ समित्या होत्या, मायनर कमिटीज होत्या, अशा भरपूर होत्या. हे फक्त मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं. तर बेसिकली अशा पद्धतीने घटना समितीने आपलं कार्य केलेलं आहे. ठीक आहे. आणि या सर्वांमधली जी सर्वात महत्वाची जी समिती होती ती म्हणजे मसुदा समिती किंवा ड्राफ्टिंग कमिटी. हिचे अध्यक्ष जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि घटना निर्मितीमध्ये सर्व समित्यांनी आपली एक महत्वाची त्यांची जी भूमिका होती ती निभावली, पण सर्वात मोठी जबाबदारी जी आहे ती या समितीला देण्यात आली होती, ड्राफ्टिंग कमिटी. हिचं काम काय होतं की घटनेला प्रत्यक्षरित्या लिहायचं. बाकीच्या ज्या समित्या होत्या त्या शिफारस करतील, ऍक्च्युअल मध्ये ते लिहिणं, त्याला ड्राफ्ट करणं, हे काम म्हणजे घटना बनवणं, ऍक्च्युअल मध्ये ते लिहिणं, हे काम या समितीचं होतं. बाकीच्या कमिट्या ज्या आहेत त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या, ते येतील, शिफारस करतील, पण त्याच्यातला काय स्वीकार करायचं, काय नाही करायचं, कशा पद्धतीने स्वीकार करायचं आणि घटनेचा आराखडा तयार करायचा, त्यासाठी ही कमिटी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्ष होते. पहिला जो मसुदा आहे आपल्या घटनेचा तो प्रकाशित झाला होता फेब्रुवारी 1948 मध्ये. म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त काळ लागला. तुम्ही बघा, डिसेंबर 1946 मध्ये पहिली बैठक झाली, 1947चं पूर्ण वर्ष, आणि मग फेब्रुवारी 1948 मध्ये पहिला मसुदा जो आहे तो तयार झाला होता, प्रकाशित झाला तो ऍक्च्युअली. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरही विचार विमर्श करण्यात आला. या ड्राफ्टिंग कमिटीने काय केलं, पहिला मसुदा प्रकाशित केला की ठीक आहे, आतापर्यंत आमच्याकडे ज्या शिफारसी आल्या त्याच्या आधारावर आम्ही हे बनवलेलं आहे. बघा, याच्यामध्ये कोणाला काही सुधारणा सुचवायची असेल तर तुम्ही सुचवू शकता. आणि भारतीय लोकांना, जे सामान्य लोक होते, त्यांना पण आमंत्रित करण्यात आलं किंवा त्यांना पण सांगितलं गेलं की तुम्ही पण बघा हा मसुदा आणि तुम्ही पण सुचवा, तुम्हाला काही सुचवायचं असेल तर. म्हणजे बघा, जरी घटना समिती जी आहे ही प्रत्यक्षरित्या निवडून आली नव्हती, म्हणजे सामान्य भारतीयांनी काही आपलं मत दिले नव्हते, काही निवडणुकीमध्ये त्यांनी सहभाग घेतला नसला, तरी पण या घटना समितीने बघा काय केलं. ज्यावेळेस पहिला मसुदा प्रकाशित करण्यात आला त्याच्यानंतर सगळ्यांना, भारतातल्या सगळ्या लोकांना ती संधी देण्यात आली की बघा, आतापर्यंत आम्ही हे असं असं केलंय घटना निर्मितीच्या बाबतीत, आम्ही हा मसुदा तयार केलाय, तुम्ही बघा, तुम्हाला वाटत असेल याच्यात काही असलं पाहिजे किंवा याच्यातलं काही जे आहे ते चुकीचे आहे, ते नको, त्याच्यात जे काही असेल, तुम्हाला ज्या सुधारणा सुचवायचे तुम्ही सुचवा. 8 महिन्यांचा वेळ देण्यात आला होता. आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर 1948 मध्ये दुसरा मसुदा प्रकाशित. या 8 महिन्यात बऱ्याच लोकांनी, इव्हन सामान्य लोकांनी पण, म्हणजे ऑब्व्हियसली सामान्य लोक म्हणजे जे आता कोणी अनपड गवार असं नाही की ज्याला ऍटलिस्ट ते समजेल काय लिहिलंय त्या मसुद्यामध्ये. आणि त्यावेळेस काही इंटरनेटचा काळ नव्हता की या घटना समितीने इंटरनेटवर टाकलं आणि लोक आपल्या घरून, लॅपटॉपवरून, कॉम्प्युटरवरून, आपल्या मोबाईलवर पण बघू शकत आहे काय मसुदा तयार केला. असं एवढं हे नव्हतं त्यावेळेस ऍडव्हान्समेंट, मर्यादा होता त्याला. पण तरी पण ज्या लोकांना त्या गोष्टीत इंटरेस्ट होता, जे शिकलेले लोक होते, ज्यांना वाटत होतं की नाही आपण बघितलं पाहिजे ना आपल्या घटनेमध्ये नेमकं काय टाकण्यात येत आहे, तर त्या लोकांनी बघितलं, त्याचा अभ्यास केला, त्यांना जे काही सुधारणा सुचवायच्या होत्या त्या सुचवल्या. परत मग ड्राफ्टिंग कमिटीने, घटना समितीने त्याच्यावर विचार केला की बघा, लोकांनी एवढ्या सुधारणा आपल्याला सुचवल्या, त्यातलं नेमकं काय घ्यायला पाहिजे, काय नको. आणि परत त्याच्यानंतर दुसरा मसुदा प्रकाशित करण्यात आला, तो म्हणजे ऑक्टोबर 1948 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या राज्यघटनेचा स्वीकार कशा पद्धतीने करण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती कशा पद्धतीने लागू झाली ते बघूयात आपण. तर नोव्हेंबर 1948 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी जो आहे तो अंतिम मसुदा जो आहे तो घटना समितीपुढे सादर केला. ठीक आहे. ऑक्टोबर मध्ये दुसरा मसुदा जो आहे, ऑक्टोबर 1948 मध्ये दुसरा मसुदा जो आहे तो प्रकाशित करण्यात आला. परत त्याच्यावरही चर्चा वगैरे झाली, काही लोकांनी परत त्याच्यातही सुधारणा सुचवल्या.
त्या मान्य करण्यात आल्या, त्यातल्या ज्या योग्य वाटल्या त्या मान्य पण करण्यात आल्या. आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर 1948 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी अंतिम मसुदा जो आहे घटना समितीचा, तो घटनेचा तो घटना समितीमध्ये सादर केला. त्याच्यानंतर त्याच्यावर दुसरे वाचन जे आहे, आता हा जेव्हा सादर केला नोव्हेंबर 1948 मध्ये अंतिम मसुदा, याच्यावर अशी जनरल चर्चा करण्यात आली की ठीक आहे, काही बऱ्याचशा लोकांनी याची स्तुती केली की हा बस झालं, जे काही आपल्याला हवं होतं, जे काही आपली उद्दिष्ट होती ती पूर्ण होत आहे आता या घटनेमधून. असा एक चांगला आराखडा तयार झालाय. काही लोकांनी त्याच्यावरही परत टीका केली, त्याच्यामध्ये काही सुधारणा सुचवल्या की नाही, अजून या गोष्टी आपल्याला टाकायला पाहिजे, किंवा काही ज्या टाकल्या त्या चुकीच्या आहेत, त्या नको त्याच्यात, वगैरे वगैरे, असं ते चाललं. त्याच्यानंतर दुसरे वाचन जे आहे ते नोव्हेंबर 1948 मध्ये सुरू झालं, ते चाललं ऑक्टोबर 1950 पर्यंत, 11 महिने. कारण आता कसं झालं, आता क्लॉज बाय क्लॉज वाचन सुरू झालं. एक एक कलम आंबेडकरांनी वाचून दाखवले की कलम 1 मध्ये आम्ही हे टाकलंय, का टाकलं, कशामुळे टाकलं, याचं महत्व काय. मग कलम 2 मध्ये आम्ही हे टाकलं, कलम 3 मध्ये ते टाकलं. काही लोकांना ज्यांना वाटलं त्यांनी त्याच्यात आक्षेप घेतला, मग त्याच्यावर चर्चा झाली. असं करत करत हो 11 महिने ही प्रोसेस चालली. बघा तुम्ही, एक एक कलमावर चर्चा झाली, क्लॉज बाय क्लॉज रिडिंग होती. खूप डिटेलमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी एक एक कलम सगळं वाचून दाखवलं. आपल्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते ते, आणि भारतीय घटना निर्मितीमध्ये त्यांचं अनन्यसाधारण महत्व आहे, फार मोलाचं योगदान आहे त्यांचं. कशा पद्धतीने आतापर्यंत आपण फक्त ऐकत आलोय, हे अशा पद्धतीने, कारण तो पहिला मसुदा प्रकाशित केला, त्याच्यानंतर लोकांना वेळ दिला त्याच्यामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी, मग दुसरा मसुदा प्रकाशित केला, मग हा अंतिम मसुदा प्रकाशित केला, आणि मग क्लॉज बाय क्लॉज किंवा एक एक कलम वाचून दाखवला, त्याच्यावर चर्चा झाली. 11 महिने ही प्रोसिजर चालली, ऑक्टोबर 1950 पर्यंत. त्याच्यानंतर तिसरे वाचन सुरू झाले 14 नोव्हेंबर 1949 पर्यंत, 1949. दुसऱ्या वाचनामध्ये सगळं तो क्लॉज बाय क्लॉज वाचून दाखवलं, त्याच्यावर लोकांनी काही गोष्टींवर आक्षेप घेतला, सुधारणा सुचवल्या, जे काही आहे चर्चा झाली त्याच्यावर. आणि मग त्या चर्चेअंती डॉक्टर आंबेडकरांना किंवा या मसुदा समितीला जे योग्य वाटलं की नाही, काही गोष्टी ज्या सुचवण्यात आल्या त्या बरोबर आहे, त्या असायला पाहिजे घटनेमध्ये, किंवा काही गोष्टींना जो विरोध करण्यात आला की हे नको होतं ते आपण काढून टाकायला पाहिजे, असं करून मग ते परत सुधारणा करण्यात आली. आणि त्याच्यानंतर तिसरे वाचन जे आहे ते सुरू झालं 14 नोव्हेंबर 1949 ला, आणि लगेच 12 दिवसात पूर्ण जी घटना समिती आहे तिचं बहुमत झालं होतं की आता जे आपण बनवलं आहे घटना, आता जी घटना आपण बनवली आहे, निर्माण झालेली आहे, ती आता योग्य आहे लागू करण्यासाठी. कारण खूप विस्तार तुम्ही बघा, खूप चर्चा झाली त्याच्यावर, खूप संधी देण्यात आली घटना समितीच्या सदस्यांना, इतर लोकांना सुधारणा सुचवण्यासाठी. आणि आता फायनली असं लक्षात आलं की ठीक आहे, आता एक चांगली घटना जी आहे ती आता आपण निर्माण केलेली आहे. आणि फायनली 26 नोव्हेंबर 1949 ला घटनेच्या मसुद्यावरील प्रस्ताव पारित म्हणून घोषित करण्यात आला. जो ड्राफ्ट जो होता घटनेचा, जो आराखडा जो बनवला होता, मसुदा जो बनवला होता घटनेचा, त्याला घटना समितीने पारित केला. पारित केलं म्हणजे निवडणूक घेऊन, की किती लोक आहे जे म्हणतात आहे की हे योग्य आहे, याला पारित करण्यात यावं, किती लोकांचा विरोध आहे. मेजॉरिटी लोकांनी याला सपोर्ट केला. जे सदस्य होते घटना समितीचे त्यांनी आपलं समर्थन दर्शवलं, आणि म्हणून तो मसुदा जो आहे तो पारित झाला असं घोषित करण्यात आलं. त्याच्यानंतर आणि त्याच दिवशी 26 नोव्हेंबर 1949 ला ही घटना जी आहे ती भारतीय लोकांनी स्वीकार केली असं जाहीर करण्यात आलं. तुम्ही बघा, आपली जी प्रस्ताविका आहे त्याच्यामध्ये हीच तारीख दिली, 26 नोव्हेंबर 1949, 26 नोव्हेंबर 1949 ही तारीख आपल्या प्रस्ताविकेमध्ये हीच तारीख देण्यात आली. आणि असं म्हणण्यात आलंय आपल्या प्रस्ताविकेमध्ये, आपण त्याच्या प्रस्ताविका पुढे बघणारच आहोत, काय आहे नेमका प्रस्ताविका, काय दिलाय त्याच्यामध्ये. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही लोक ही घटना स्वीकार करतोय. असं नाही म्हटलं की वी द मेंबर्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली,
की आम्ही घटना समितीचे सदस्य किंवा ही भारताची घटना समिती ही घटना स्वीकार करते, नाही. मनाचा मोठेपणा बघा. ज्या पद्धतीने शब्द वापरण्यात आले, की आम्ही भारतीय लोक, म्हणजे जरी घटना समितीचे सदस्य, बऱ्याचशा लोकांचा आक्षेप हाच होता किंवा अजूनही असतो भारतीय घटनेबद्दल, की सामान्य लोकांचं त्याच्यात काही म्हणणं नव्हतं. हे जे घटना समितीचे जे सदस्य निवडून गेले, हे अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून गेले. काही सामान्य भारतीय लोकांनी यांची निवड केली नाही. म्हणजे सामान्य भारतीय लोकांचा काही सहभाग नव्हता घटना बनवण्यामध्ये. असं असलं तरीही घटना समितीने काय म्हटलं? तुम्ही बघा, पहिला मसुदा प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी सर्वांसाठी तो खुला ठेवला होता. हे जे म्हणण्यात येतं, की भारतीय लोकांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता, असं असलं तरीही घटना समितीने पूर्ण प्रयत्न केला लोकांना सहभागी करून घेण्याचा. आणि दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने प्रस्ताविकेत लिहिण्यात आलं, की आम्ही भारतीय लोक स्वतःला ही घटना देतोय. असं नाही लिहिण्यात आलं, की आम्ही घटना समिती किंवा आम्ही घटना समितीचे सदस्य भारतीयांवर ही घटना लादतोय किंवा आम्ही भारत देशाला ही घटना देतोय. नाही. असं म्हणण्यात आलेलं आहे, शब्दप्रयोग असा करण्यात आला, की आम्ही भारतीय लोक आम्ही स्वतःला ही घटना देतोय. ठीक आहे. आणि त्याच्यात जी तारीख मेन्शन करण्यात आली, कधी देतोय, तर ही तारीख आहे ती 26 नोव्हेंबर 1949. आणि म्हणून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा घटना दिवस म्हणून आपल्या देशात साजरा केला जातो, कॉन्स्टिट्यूशन डे. त्याचं कारण हे आहे, की त्या घटनेचा स्वीकार आपण त्या दिवशी केला, पण लागू मात्र आपण त्या दिवशी केली नाही. काही तरतुदी आहेत ज्या आपण त्या दिवसापासून लागू केल्या. 26 नोव्हेंबर 1950. बऱ्याचशा तरतुदी आपण नंतर लागू केल्या 26 जानेवारी 1950, 2 महिन्यानंतर. का बरं 2 महिने थांबलो आपण? त्याचंही मी तुम्हाला कारण सांगितलं. कारण 26 जानेवारीचं एक ऐतिहासिक महत्व होतं आपल्या देशाच्या बाबतीत. 26 जानेवारी 1930ला जे काँग्रेसचं लाहोर अधिवेशन जे होतं, त्याच्यामध्ये स्वराज्याचा प्रस्ताव जो आहे तो पारित करण्यात आला होता. आणि 26 जानेवारी 1930ला रावी नदीच्या काठावर, तिकडे आता लाहोर पाकिस्तानमध्ये, त्या लाहोर मधून ती नदी वाहते, रावी नदी. त्या रावी नदीच्या काठावर झेंडावंदन करण्यात आलं होतं आणि भारताचा झेंडा फडकवण्यात आला होता. त्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, इंग्रजांचं शासन होतं, पण तरी पण आपण आपला झेंडा तिथे फडकवला. आणि त्या दिवशी आपण निर्धार केला, की आता आमची पुढची मागणी जी आहे ती स्वातंत्र्याचीच असेल. आमच्या देशाची जी वाटचाल आहे, जे आपले प्रयत्न आहेत, ते आता स्वातंत्र्यासाठीच असेल. आता फक्त आम्हाला जास्त जागा द्या, जास्त अधिकार द्या, आता हे नाही. स्वातंत्र्य आता. आणि म्हणून त्या दिवसाची एक आठवण राहावी म्हणून 26 जानेवारी 1950 हा दिवस निवडण्यात आला घटनेची अंमलबजावणी करण्यासाठी. ठीक आहे. आणि 26 जानेवारी 1950 ला घटना जी आहे ती लागू झाली.